आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गेल्या 33 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पिंटू कांबळे यांची तर उपनगराध्यक्षपदी वसव भारती वसवाडे यांची अविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी काम पाहिले. बोरगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी एससी आरक्षण तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीवर 17 पैकी 16 जागेवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पिंटू कांबळे यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सौ भारती वसवाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी प्रवीण कारंडे यांनी केली. याप्रसंगी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, 32 महिन्यानंतर बोरगाव नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली. स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास पॅनलमधून 17 पैकी 16 नगरसेवक आमच्या गटाचे निवडून आले. यासाठी सर्व शहरवासियांचे मी मनापासून आभारी आहे. या विश्वासाला आपण पात्र राहून पुढील काळात बोरगाव शहर हे एक आदर्श शहर म्हणून करण्याचा आपला मानस आहे. मागील 5 वर्षात ही आपण बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे या ठिकाणी राबवली आहे. पुढील काळात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या सहकार्याने शहरासाठी विविध विकास कामे राबवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. नगराध्यक्षपदासाठी दिगंबर कांबळे, संगीता शिंगे व पिंटू कांबळे या तिघांचे नाव चर्चेत होते. पण दिगंबर व संगीता यांनी माघार घेऊन पिंटू यांना संधी द्या असे सांगितले. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठीही रुखसाना अफराज यांनी माघार घेऊन भारती वसवाडे यांना संधी द्या असे सांगितल्याने यापुढे शहराचा विकास झपाट्याने होणार आपला विश्वास असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अभय मगदूम, प्रदीप माळी, दिगंबर कांबळे, जावेद मकानदार, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, माणिक कुंभार, शोभा हावले, सौ अश्विनी पवार, सुवर्णा सोबाने, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, रुखसाना अफराज, गिरिजा वठारे, मुख्याधिकारी SP तोडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नगरपंचायतीचे पदाधिकारी व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಪಂಚಾಯತಿದ ನನಗನ್ನಿಸ್ತಿದೆ ಒಂದು 32 ತಿಂಗಳಾಯ್ತು. ಈಗ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 32 ತಿಂಗಳೇ ಇವತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ತಹಸೀಲ್ದಾರಾದ ಪ್ರವೀಣ್ ಕಾರಂಡೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಇವರ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನಡೀತು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪಿಂಟು ಕಾಂಬಳೆ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಭಾರತಿ ವಸವಾಡೆ ಅವರದು ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡಿದರು. ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಏನು ಇವತ್ತು ಜನರ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಮತ್ತು ಸ್ವರ್ಗೀಯ ರಾವಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ದಾದಾಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಕಳೆದ ಇಲೆಕ್ಷನ್ದಲ್ಲಿ 17 ಪೈಕಿ 16 ಸದಸ್ಯರನ್ನು ನಮ್ಮ ಪ್ಯಾನೆಲ್ದ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಇತರದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಾ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರದಾಗಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸುಕಾನು ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಆಯ್ಕೆಯಾದ ಎಲ್ಲ ನಗರ ಸೇವಕರಾಗಲಿ ಇವ್ರ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಬಹಳ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಬೋರಗಾವ ಗ್ರಾಮಸ್ಥರಾಗಲಿ ಬಹಳ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಒಂದು ಸಂಧಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಂಧಿ ಮುಂದೆ ನಾವು ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಅವಕಾಶ ಈಗ ಮುಂದೆ ಪಿಂಟು ಕಾಂಬಳೆ ಮತ್ತು ಭಾರತಿ ವಸವಾಡೆ ಅವರೆಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ನಗರ ಸೇವಕರನ್ನು ತಗೊಂಡ ಬೋರಗಾಂವ್ ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಲಿ ಬೋರಗಾಂವದ ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಮಾದರಿ ऊर ಮಾಡ್ತಾರಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಜನರ वतीनं ना विश्वासವನ್ನು व्यक्त ಮಾಡ್ತೀನಿ. आता एवढ्या विश्वासानं लोकांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. या संधी मला आहे कारण या अगोदर सुद्धा मागच्या पिरियडमध्ये सुद्धा संधी लोकांनी दिल्यावरती बोरगावमध्ये रोड असतील, गटर असतील, मला वाटतं सर्वात जास्त निधी बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून आम्ही मागच्या काळात आणलो. यावेळेला सुद्धा मला ठाम विश्वास आहे. मला वाटते जिल्ह्यामध्ये जास्त काम जर कुठल्या नगरपालिकेने केलं असेल तर ते बोरगाव नगरपालिका आहे. मला आज सुद्धा विश्वास आहे या काळात सुद्धा जास्तीत जास्त कामं आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आदरणीय दादांचे आशीर्वाद असेल आणि सर्व ग्रामस्थांचं मी विशेष करून अभिनंदन कशासाठी करतो तर सातत्यानं 3 वेळा आम्हाला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी बोरगाववासियांनी आम्हाला दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचं कर्तव्य आता या सगळ्या नगरसेवकांचं आहे. मला सगळ्या नगरसेवकांचं विशेष करून अभिनंदन करायचं आहे कारण एक जुटानं आणि एक ह्याच्यानं
सगळ्यांनी निर्णय घेऊन ही निवडणूक बिनविरोध या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त कामं करतील असा विश्वास व्यक्त करून आणि हे सगळं निवडणूक प्रक्रिया आदरणीय कारंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडली. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. पट्टण पंचायतीचे आमचे चीफ ऑफिसर तोडकर साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्गांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं भावी वाटचालीस सगळ्यांना शुभेच्छा देऊन आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं आणि राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे एक नाण्याचे दोन बाजू असल्यामुळं आम्ही मागच्या आता खासदारकी निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही निपाणी भागातून जास्तीत जास्त मतदान प्रियंका जारकिहोळींना दिलेलं आहे. त्यामुळे प्रियंका जारकिहोळींचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोरगावच्यासाठी त्यांचं सहकार्य या ठिकाणी असणार आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे नेते आदरणीय सतीश अण्णा जारकिहोळींचं सुद्धा विशेष सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी लाभलेलं आहे. भविष्यात सुद्धा लाभणार यात शंका नाही. कारण त्यांनी सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही जरी अधिकारमध्ये नसलो तरी सुद्धा बोरगाव पट्टण पंचायतीच्या काही कुठलेही काम असेल तर त्यांचं सहकार्य त्या ठिकाणी नेहमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना धन्यवाद देणं आमचं कर्तव्य आहे आणि भावी काळामध्ये त्यांचं सुद्धा सगळ्यांचं सहकार्य असणार ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा ही निवडणूक प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली आणि ही निवडणूक होत असताना आमच्याकडे 2 सदस्य एससी कॅटेगरीमध्ये असताना सुद्धा दिगंबर कांबळे यांचे सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले. त्यानंतर आमचे अपराज वहिनी हे उपाध्यक्षसाठी 2 कॅटेगरी असताना सुद्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्याची भूमिका दिलेली आहे. त्यामुळं अमर शिंगे बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो आणि भावी काळात त्यांना त्या पट्टण पंचायतीच्या कामासाठी जास्तीत जास्त सगळ्यांनी मिळून सहकार्य करूया एवढं या ठिकाणी सांगून मी माझ्या दोन राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.